जय शिवराय. स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एसजी ट्रॅव्हल्स फेअर. मित्रांनो, आज आपण फिरायला आलोय स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच राजगड. येथेच महाराजांनी आपल्या राज्याचा विस्तार केला होता. मित्रांनो, गुंजवणे गावापासून आम्ही ट्रेक चालू केला होता. आता मगाशी आम्ही शूट नाही केला आणि सुरुवात इथं चालू करतोय. आणि आता पुढे जायला आम्हाला 1 तास झालाय, ट्रेक केलाय. आणि पुढचा आता 1 तासाचा मार्ग गुंजवणे गावातून अगदी गुंजवणे चोर मार्ग आहे, त्या मार्गाने आम्ही जाणार आहोत. पक्ष्यांचा मधुर आवाज ऐकून आम्ही गडाच्या दिशेने पुढे सरलो. मित्रांनो, तसं गडावर जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे पाली दरवाजा, पण तिथून जाण्यासाठी आपल्याकडे खाजगी वाहन असेल तर खूप सोयीस्कर. आम्ही इकडे उरण ते स्वारगेट बसने आणि तेथून चेलाडे फाट्यावरून आम्ही गुंजवणे गावात इकोने आलो आणि ट्रेकला सुरुवात केली. गुंजवणे गावातून साधारण 1 ते 1.5 तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही चोर दरवाजात येऊन पोहोचलो. गुंजवणे गावातून चोर दरवाजापर्यंत थोडी वाट खडतड आहे, पण आपण चढाई आरामात करू शकतो. चोर दरवाजाच्या अलीकडेच आपल्याला पद्मावती तलाव पाहायला मिळते. पद्मावती तलावाच्या वरच्या बाजूस पद्मावती देवीचे मंदिर आहे. ह्याच देवीच्या नावावरून या तलावाचे नाव ठेवण्यात आले. या परिसरास पद्मावती माची असेही म्हणतात. येथे आपल्याला महाराजांची पहिली पत्नी राणी सईबाई यांची समाधी नजरेस पडते. राणी साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे असलेल्या मंदिरात निघालो. हे पद्मावती देवीचे मंदिर आहे. समोर असलेले पद्मावती देवीचे मंदिराचे जीर्णोद्धार 2002 साली केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले मुरुंबदेवाचे नाव बदलून राजगड केल्यानंतर येथेच मंदिर बांधले असे उल्लेखही आढळते. मंदिरात असलेल्या मूर्तींमध्ये मुख्य देवीची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आणि उजव्या बाजूला असलेली मूर्त महाराजांनी स्थापन केली आहे. या मंदिरामध्ये जवळपास 20 ते 30 जण मुक्काम करू शकतात. जर आपण इथे आलात तर तुम्हाला राहण्याची सोय अगदी इथे नक्कीच आहे. या मंदिराच्या बाजूलाच पाण्याचे 2 टाके आहेत. ह्यातलं पाणी आपण पिऊ शकतो. त्यानंतर इथे रामेश्वराचे सुद्धा मंदिर पाहायला मिळते. स्वराज्याची पहिली राजधानी असलेले हे राजगड महाराजांसाठी स्वराज्याचे केंद्र होते. महाराजांनी येथून अनेक मोहिमांची कल्पना आणि अंमलबजावणी केली होती. रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांवर जात असताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर अंबरखाना लागतो. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. पद्मावती माचीवरून पुढे आल्यावर आपल्याला 3 वाटा मिळतात. त्यातील एक वाट बालेकिल्ल्याला जाते. ह्या बालेकिल्ल्यावरच महादरवाजा आहे. राजगड किल्ला 1394 मीटर उंचीचा हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. त्याचप्रमाणे सुव्यवस्थित प्रमाणातही ते आपल्याला पाहायला मिळतो. वर महादरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला चंद्रतले पाहायला मिळते. ह्या चंद्रतळाच्याच बाजूला आपल्याला एक ब्रह्मेश्वर मंदिर पाहायला मिळतो. या मंदिरामध्ये शंकराची पिंड आहे. ब्रह्मेश्वर मंदिराच्या मागच्या साईडला पण आपल्याला हे तलाव पाहायला मिळते. आणि इकडची जी पडीक जागा दिसते म्हणजे तुटलेल्या अवस्थेत, इथे जे बोर्ड लावलेलं आहे बाजारपेठ म्हणून इथे नावाने बोर्ड लावलेला आहे. म्हणजे त्यावेळी इथे बाजार भरला जात असेल कदाचित, पण आता सध्या भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. समोर जे आपल्याला सदर पाहायला मिळते तिथे शिवरायांनी वास्तव्य केलेलं आहे. या वास्तूमध्ये चढताना आपली पादत्राणे बाहेर काढावे असे इथे फळकही लावण्यात आलेले आहे. स्वराज्याचा ध्वज अगदी डौलाने वरती फडकत आहे. हे पाहून मनात अगदीच आनंद येतोय. राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या कालखंडाचा साक्षीदार आहे. अभेद्यचे दुसरे रूप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेडे अशी वैशिष्ट्य बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड.
मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे 2 किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा तरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा होता. म्हणून महाराजांनी याच गडाला राजकीय केंद्र म्हणून निवड केली होती. बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही संजीवनी माची पाहायला गेलो. संजीवनी माचीची एकूण लांबी 2.5 किलोमीटर इतकी आहे. ही माची 3 टप्प्यामध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यात चिलखती बुरुज आहे. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून थोडे मागे चालत गेल्यानंतर 3 तिहेरी बांधीचे बुरुज लागतात. या तिन्ही बुरुजांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फार मोठ्या तोफा असाव्यात असं आढळते. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण 19 बुरुज आहेत. समोर आपल्याला दिसते तो आलू दरवाजा आहे. इथूनच आपल्याला तोरणाकडे ये जा करता येतो. आलू दरवाजापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी म्हणजे दुहेरी भिंत चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा पाऊण मीटर तर खोली सुमारे 6 ते 7 मीटर इतकी. दुहेरी भिंत तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आपल्याला पाहायला मिळते. याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. संजीवनी माचीवरील सूर्यास्त पाहून आम्ही परतीचा प्रवास घेतला. मुक्काम इथेच करायचं होतं म्हणून जाऊन आम्ही मंदिराजवळ टेंट लावून रात्रीचा मुक्काम केला. पहाटे उठल्यानंतर आजूबाजूच्या वातावरणात खूप शांतता होती. सुवेला माचीवर जाऊन सूर्योदय पाहायचा आहे म्हणून 5 वाजताच आम्ही माचीच्या दिशेने निघालो. पहाटेच्या अंधारात निसर्गाने आभाळामध्ये एक अद्भुत रोषणाई केली होती. पहाटेचा तो गार आणि मंद वारा मनाला भुरळ पाडून जात होता. हे दृश्य मनाला वेड लावणारे होते. त्यातच सूर्याची कोमल नाजूक प्रेरणादायी किरणे ही माची मागून हळूहळू वर येऊ लागली. सुवेला माचीचे ते सौंदर्य रूप पाहून मन प्रसन्न झाले. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी राजगडाला भेट द्या आणि इथे संजीवनी माचीचे सूर्यास्त आणि सुवेला माचीचे सूर्योदय अनुभवा.